येस, माधुरी बघते ना तुझी. हरिबोल. आजच्या गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण अध्याय 9 श्लोक क्रमांक 31 पाहणार आहोत. शीघ्रं भवति धर्मात्मा शश्वन् शांती निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्ता प्रणश्यति. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्ती होते. हे कौंतेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. तात्पर्य: या श्लोकाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये. 7व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की दुष्कर्मी लोक भगवत भक्त बनू शकत नाहीत. जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण मुळीच असू शकत नाहीत. मग प्रश्न राहतो की आकस्मिकपणे किंवा हेतुपूर्वक निंद्य कृत्ये करणारा मनुष्य कसा शुद्ध भक्त होऊ शकतो, असा प्रश्न उद्भवणे रास्तच आहे. 7व्या अध्यायात सांगितले आहे की दुष्कर्मी लोक कधी भगवत भक्तीचा स्वीकार करीत नाहीत आणि श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे अशा व्यक्तींकडे कोणताही सद्गुण नसतो. सामान्यतः नवविधा भक्तीमध्ये निमग्न झालेला भक्त हा हृदयातील सर्व भौतिक कल्मशांपासून शुद्ध होण्याच्या प्रयत्नात असतो. तो भगवंतांना आपल्या हृदयात स्थापित करतो आणि त्यामुळे त्याचे सर्व पापपूर्ण दोष साहजिकच धुतले जातात. निरंतर भगवत चिंतनामुळे तो पूर्णपणे शुद्ध होतो. वेदांनुसार असा एक नियम आहे की जर कोणी उच्च स्थानापासून च्युत झाला तर त्याला स्वतःच्या शुद्धीकरता काही विशिष्ट धार्मिक विधी करावे लागतात. परंतु येथे तर अशी काही अट घातलेली नाही, कारण भक्ताच्या हृदयात निरंतर भगवत स्मरणामुळे शुद्धीकरणाची प्रक्रिया चाललेली असते. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे अखंडपणे कीर्तन चालू ठेवले पाहिजे. यामुळे सर्व आकस्मिक अधपतनापासून भक्ताचे रक्षण होईल. अशा रीतीने तो प्राकृत विकारांपासून सदैव मुक्त राहील. हा सर्व भक्तांना आशा देणारा हा श्लोक आहे. याच्यामुळे ते भगवंत स्वतः अर्जुनाकरवी आपल्याला घोषणा करण्यात सांगतायत की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. तर आज आपण याविषयी चर्चा करणार आहोत. त्याआधी प्रार्थना म्हणून मग नंतर आपण या श्लोकांवर चर्चा करूया. ओम अज्ञानतिमिरञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्री. त्यांची बहुतेक रेंज हे झालेली दिसतीये. जस्ट आपण वाट बघूयात 5 मिनिटं.
दीपा एक जस्ट हे को होस्ट करून ठेवते इन केस. मग त्याची एक 2च मिनिटं थांबा, मग त्याची जॉईन होतील, मग लगेच त्यांना मी हे करते. दोन मिनिटं. हरी बोल. दीपाली. हा बोल. मी आहेच आहे, पण जस्ट को होस्ट करून ठेवलंय. माधुरी हो भक्ती हो मध्ये लगेच फक्त जस्ट मला इन केस नाही लक्षात आलं तरी जस्ट लेट मी नो. हो होस्ट करता येईल. एकदा त्यांना फोन करून बघायचं का हो करते. काय झालंय ते. मी तर लक्ष ठेवतो तोपर्यंत. होत आहे जॉईन. झाले केले मी रेकॉर्डिंग co-host. स्टॉप करून परत. हॅलो, परत एकदा रेकॉर्डिंग स्टार्ट करते का हे कट करून, म्हणजे एक सलो होईल ना. हरी बोल. माधुरी भक्ती. ये स्टार्ट. परत श्लोक वाचू होता. नाही ठीक आहे, झालं रेकॉर्डिंग आधीच. रिझ्यूम केलं होतं. हो चालेल. आज आपण राजविद्या राजगुह्य योग नावाच्या 9व्या अध्यायामधील 31वा श्लोक पाहत आहोत. तर याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला घोषणा करण्यास सांगतायत की माझ्या भक्ताचं कधीही नाश होत नाही. भगवंत अशा अर्जुनालाच का सांगतायत, तर भगवंत अर्जुनाला सांगतायत हे कारण भगवंत इथे अर्जुनाचा कौंतेय म्हणून उल्लेख करतायत. कौंतेय म्हणजे एका कुंतीचा पुत्र आणि चांगल्या नोबल फॅमिली मधून आलेला आहे अर्जुन. आणि भगवंतांचं बऱ्याच वेळा काय झालेलं आहे की भगवंतांनी बऱ्याच वेळा प्रतिज्ञा केल्या आणि त्या मोडल्याही गेल्या. त्यामुळे भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू सांग की माझ्या भक्ताचा नाश होणार नाही, कारण भक्ताचा शब्द खरा करण्यासाठी भगवंत काहीही करू शकतात. आणि इथं सांगितलं की भगवंत दुराचारी भगवंतांचा भक्त कसा असू शकतो, म्हणजे दुराचारी कसा भगवत भक्त. 7व्या अध्यायात तर भगवंतांनी सांगितलंय की दुष्कर्मी लोक कधीच भगवत भक्त बनू शकत नाहीत. आणि जो भगवत भक्त नाही तर त्याच्याकडे सद्गुण कसे असतील. मग भगवंत जो दुष्कर्मी आहे, जो दुराचारी आहे, तो भगवत भक्त जर बनू शकणार नसेल तर मग तो असू शकत नाही. तर मग आकस्मिकपणे अशी निंद्य कृत्य करणारा मनुष्य शुद्ध भक्त कसा होऊ शकतो. आणि इथं आपल्याला प्रश्न पडू शकतो की मग असे जर दुराचारी व्यक्ती जर भक्ती करू लागले असतील किंवा भक्तिमय कार्यात निमग्न झालेले असतील तर अशा व्यक्तीचं भगवंत भजन कसं स्वीकारतात किंवा त्यांनी दिलेलं भोजन तरी भगवंत कसं स्वीकारतात. तर भगवंत हे भजन आणि भोजन का स्वीकारतात, तर भगवंत त्याचा भविष्यकाळ पाहत नाहीत तर त्याचा वर्तमान काळ पाहत नाहीत तर त्याचा भविष्यकाळ पाहतात की तो लवकरच शुद्ध होईल म्हणून भगवंत त्याच्याशी तसा व्यवहार करतात. आणि त्यांनी पाहिलेलं आणि इथं मग दिलेलं आहे की जेव्हा आपण नवविधा भक्तीमध्ये एकच मिनिट
हरे कृष्णा. इथं दिलेलं आहे की नवविधा भक्तीमध्ये जेव्हा एखादा भक्त संलग्न होतो तेव्हा त्याची सर्व पापकर्मांपासून मुक्ती होते आणि तो अनन्य भक्तीमध्ये संलग्न होतो. आणि असं एखाद्या भक्ताकडून असे निंदा आणि अपराध होत असतात, पण जेव्हा भक्त या केलेल्या कार्याचा पश्चाताप करतो किंवा चुकून त्याच्याकडून हे अपराध होतात, तेव्हा त्याचा तो वासनांपासून मुक्त होतो. कारण आपण स्नान केल्याने आपण शुद्ध होतो. जेव्हा एखादा व्यक्ती स्नान करत असेल तर आपल्याला माहित असतं की तो शुद्ध होणार आहे. असं नाही म्हणत आपण की त्याच्या अंगाला किती माती लागली, कारण स्नान करण्यानेच मनुष्य शुद्ध होतो. त्यामुळे जी औषधी आपण हरिनाम रूपी जी औषधी घेत आहोत ती प्राशन केल्यानेच आपल्याला, जसा जुनाट रोग एखादा असेल तर आपण औषध घेतल्यानेच तो बरा होतो, पण औषध घेतल्याने तो रोग लगेच बरा होत नाही. औषध घेतल्याने तो रोग लगेच बरा होत नाही, त्याला काही काळ जावा लागतो. तसंच जेव्हा आपण हरिनाम घेतो ना, ते हरिनाम घेतल्यानंच आपला हा जो रोग आहे, तो जे वाईट गुण आहेत ते हळूहळू दूर होतील. एखाद्या ठिकाणी आपल्या घरात बघा कापूर असेल तर त्या कापुराचा वास येत राहतो. हिंगाची जर एखादा खडा असेल तर ते हिंगाचा पण वास आपल्याला येतो. तो हिंगाचा वास कधी जातो, जेव्हा आपण त्यात पाणी ओततो आणि बऱ्याच वेळा धुतो तेव्हा मग तो हिंगाचा वास जातो. किंवा एखाद्या भांड्यात भाजी असेल आणि त्यातलं नुसतं आपण भाजी काढून पाणी ओतून तो विसळला, पण त्या डब्याला भाजीचा वास येतोच. त्याप्रमाणे आपल्याला जर वासनांचं जर निर्मूलन करायचं असेल तर वारंवार आपल्याला हरिनाम घेतलं पाहिजे, तरच हे आपले दुर्गुण निघून जाऊ शकतात. जसं इथं दिलंय की आकस्मिक पतन होतं भक्ताचं एखाद्या जेव्हा पण एखादे आकस्मिक अधपतनापासून भक्ताचं रक्षण होतं. मग पण आकस्मिक पतनापासून भक्ताचं रक्षण कसं भगवंत करतात, तर आपण पाहिलं की ज्ञान योग आहे, कर्मयोग आहे. पण ज्ञान हे ना, त्याला भौतिक आपल्याला आकस्मिक पतनापासून रक्षण करण्यासाठी ज्ञान अपुरं पडतं नेहमी. ज्ञान आपल्याला पतनापासून रोखू शकत नाही. आता आपण भागवतातलं उदाहरण पाहूयात की अजामिळ बघा. अजामिळ ज्ञानी होता, म्हणजे तो ब्राह्मण होता, वेगवेगळ्या भगवंतांच्या भक्तीचं त्याला ज्ञान होतं आणि तरी सुद्धा आकस्मिकपणे त्यांनी जंगलातील एक दृश्य पाहिलं आणि त्याचं पतन झालं. परंतु भगवंतांनी त्याला पतनापासून कसं रोखलं, तर काही साधूंनी त्याला त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवण्याची बुद्धी दिली, नारायण ठेवण्यास सांगितलं. आणि हे नारायण नाव ठेवल्यानंतर मात्र त्याला अजामिळाला ज्ञानाची शक्ती त्या पतनापासून रोखण्यासाठी कमी पडली, परंतु भक्तीमुळं त्याच्या अगोदर केलेल्या कार्यामुळं त्याचं रक्षण झालं, भगवंतांनी त्याचं रक्षण केलं. बघा, आपण पण भौतिक जीवनात पाहतो की एखाद्या व्यक्तीने चोरी केली आणि तो जर जेलमध्ये गेला तर त्याला कायमस्वरूपीच, एकदा जरी त्याने चोरी केली आणि चुकून जरी केली असली तरी सुद्धा त्याला चोर हा किताब मिळतो. परंतु भगवंत आपल्या दृष्टीने भगवंत तसं लक्षात ठेवत नाहीत. भगवंत जेव्हा लक्षात ठेवतात की एक हरिनाम जर घेतलं ना, की हरिनामानेच एक हरिनाम घेतलं तरी भगवंत त्या भक्ताला भक्त मानतात आणि त्याचं रक्षण करतात. हरिनामाच्या बाबतीत पण असंच आहे की हरिनाम जर तुम्ही शुद्ध भावनेनं घेतलं, अजामिळच्या बाबतीत आपण पाहिलं, ते शुद्ध भावनेनं त्यांनी मुलाचं नाव घेतलं तरी पण भगवंतांनी त्याचं रक्षण केलं. म्हणजे अधःपतन रोखण्याची शक्ती ज्ञानात नाही तर ती भक्तीत आहे. आपण नेहमी ऐकत आलोय की आपण इंद्रियांना कंट्रोल केलं पाहिजे आणि इंद्रियांना कंट्रोल करून कंट्रोल करण्याचा सगळेजण प्रयत्न करतात. ज्ञानयोगी असतील, कर्मयोगी असतील, परंतु इंद्रियांना कंट्रोल करणार, आपण विश्वामित्रांचं उदाहरण पाहिलं, सौभद्री मुनींचं, बऱ्याच लेक्चर मधून आपण आता ही उदाहरणं ऐकत आलोय की कसं इंद्रियांचं संयमन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, परंतु इंद्रिय कंट्रोल होत नाहीत, त्याचं संयमन होत नाहीत. तर ती भगवंतांच्या सेवेत लावूनच आपण त्याचं
इंद्रियांना योग्य कार्यात लावूनच, म्हणजे इंद्रियांचे जे स्वामी आहेत त्यांच्या सेवेत लावूनच आपण इंद्रियांचं संयमन करू शकतो चांगल्या प्रकारे. आणि आपल्याला आपण नेहमी आपलं कर्म पण भगवंतांच्या सेवेत लावण्याचा नेहमी प्रयत्न करतो. मग कर्म भगवंतांच्या सेवेत आपण कसं लावू शकतो, तर ते करण्यासाठी सुद्धा बुद्धिमत्ता लागते. भक्तांचं कधीच आकस्मिक पतन होत नाही. आपण हरिदास ठाकूरांचं एक उदाहरण पाहूया, की हरिदास ठाकूरांकडं एका वेश्येला पाठवलं गेलं होतं की त्यांचं पतन करावं म्हणून. परंतु हरिदास ठाकूर जेव्हा तिच्याकडे काही मुदत मागितली 2-3 दिवसाची, आणि ते हरिनाम पाहून त्या वेश्येमध्ये परिवर्तन झालं. म्हणजे भक्ताचं पतन तर दूरच, पण पुढच्या व्यक्तीचा पण हरिनामानं उद्धार झाला. आपण नेहमी शुद्ध भक्तांच्या उदाहरणातून आपण हे भगवद्गीतेचं ज्ञान आपण कसं आचरणात आणलं पाहिजे हे पाहू शकतो. हरिदास ठाकूरांचं आपण पाहिलं की त्यांच्यामुळं त्यांचं पतन तर रोखलं गेलंच, कारण त्यांना हरिनामात एवढी शक्ती आहे, ते हरिनामात एवढे निमग्न होते की म्हणजे शुद्ध भक्तीचं हे लक्षणच आहे, हृदयाच्या शुद्धतेचं हे लक्षणच आहे की आपला कृष्ण भक्तीवर विश्वास असतो आणि हरिनामावर विश्वास असतो. आणि ह्या हरिनामावरच हरिदास ठाकूरांचा एवढा विश्वास होता की त्यांच्यामुळं त्यांचं पतन तर रोखलं गेलंच, पण त्याबरोबरच पुढच्या त्या वेश्येचा सुद्धा उद्धार झाला. दुसरं एक उदाहरण हरिदास ठाकूरांचं तर उदाहरण तुम्हाला वाटेल की हे जुनं उदाहरण आहे, पण प्रभुपादांचे जे शिष्य आहेत गिरिराज महाराज, त्यांना पण असं जुहूच्या मंदिराचे असे खूप प्रॉब्लेम चालले होते जमिनीच्या बाबतीत. मग त्या जे विरोधातील व्यक्ती होते त्यांनी फार सारे प्रयत्न केले होते, आणि एकदा या प्रयत्नांसाठी ते गिरिराज महाराजांना घेऊन एका वेश्यागृहाच्या तिकडे घेऊन गेले. आणि जेव्हा वेश्येने त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करायला लागली, तेव्हाच गिरिराज महाराजांनी गुरूंचा, भगवंतांचा, हरिनामाचा आश्रय घेतला, त्यांना प्रार्थना केली मनापासून, आणि त्या वेश्येची मनोवृत्तीच बदलली. ते ज्या व्यक्तींनी त्यांना नेलं होतं ते पण आश्चर्यचकित झाले, ती वेश्या त्यांच्यापासून दूर झाली. म्हणजे आपण पाहतो की केवळ हरिनामाने भक्ताचंच पतन होणं थांबवलं नाही, तर पुढच्या व्यक्तींचा सुद्धा उद्धार झालाय. म्हणजे शरण घेतल्यानं गुरूंची, भगवंतांची आणि नामाची शरण घेतल्यानंतर पतन होत नाही, कारण भगवंतच आपलं रक्षण करतात. आणि इथं सांगितलं की निरंतर भगवत चिंतनाने आपण पूर्णपणे शुद्ध होतो. आता आत्ताच रामलल्लाचा प्रतिष्ठापना दिवस आपण 22 जानेवारीला प्रतिष्ठापना झाली, आणि सगळीकडं रामनामाचा गजर चालला होता, आणि या म्हणजे सगळीकडं हरिनामाचं चिंतन चाललेलं होतं. परंतु जे वाल्मिकी ऋषी आहेत, ज्यांनी रामायण लिहिलं, ते सुद्धा एक वाल्याचा वाल्मिकी झाला आपण असं म्हणतो. ते केवळ राम राम असं त्यांना म्हणताही येत नव्हतं. मरा मरा असं म्हणून त्यांच्यामध्ये रामनामाची गोडी आली, आणि त्याच्यानंतर त्यांचं परिवर्तन झालं. आपण मृगारी शिकाऱ्याचं उदाहरण पाहतो की प्राण्यांना अर्धवट तडफडत मरताना त्यांना आनंद वाटायचा, पण नारद मुनींच्या कृपेनं त्यांना हरिनाम मिळालं. आपण ध्रुव महाराजांचं उदाहरण पाहतो की त्यांना किती तपश्चर्या केली आणि भगवंतांचं चिंतन केलं, मग त्यांच्या लक्षात आलं की आपण काचेच्या तुकड्यांच्या मागे धावत आहोत, आणि म्हणजे भगवंतावरील त्यांची श्रद्धा दृढ झाली. म्हणजे हरिनाम घेतो जेव्हा आपण, तेव्हा ती शुद्धीकरणाची एक प्रक्रिया आहे, आणि ते शुद्धीकरण लगेच होतं असं नाही. सॉरी. आपण एका आरशाचं उदाहरण पाहूया. बरेच दिवस एखादं घर बंद आहे आणि त्या घरामध्ये आरसा आहे, आणि त्या आरसा धुळीनं माखलेला आहे, आणि समजा तो धुळीनं माखलेला असेल तर एखाद्या कापडाने आपण त्याला स्वच्छ करू शकतो. पण समजा आपण त्या घराला सिमेंटचा कलर दिला तर तो पाण्याने धुवू शकतो आपण त्या आरशावरचा. पण ऑइल पेंटने रंग दिला तर मग मात्र त्याला रॉकेल लागेल. परंतु जर त्या ह्याच्यावर आरशावर डांबर पडलं तर ते घासून घालवायला आपल्याला बरेच दिवस जातील. तर प्रत्येकाचा आरसा वेगळा आहे. कोणी धुळीनं माखलेलं आहे, कोणी
साध्या सिमेंट कलरनी, कुणी ऑइल पेननी, मी तर डांबराने माखलेले. त्यामुळं हरिनामाचा आश्रय आपल्याला रोजच घेऊन, तो घासून आपल्याला हरिनामाचा आश्रय घेऊन या प्रक्रियेला वेळ द्यावा लागेल आणि तरच आपल्याला या हरिनामातून शुद्धीकरण जे होतं त्याचा अनुभूती येईल. आणि भगवंत तर आपल्या भक्तावर खूप प्रेम करतात आणि एकदा जरी हरिनाम घेतले तरी तो भक्त आहे हेच असं भगवंत गृहीत धरतात. आपण अजमेळाच्या उदाहरणातलं पाहिलं की अजमेळाला मधातून हरिनाम दिलंय, की हरिनाम रूपी औषध दिलंय, नारायण नावाचं मुलाचं नाव घेऊन. म्हणजे भक्त येणं की येणं प्रकारेनं आपल्याला हरिनाम देण्याचा नेहमी प्रयत्न करतात. आजच आपण ऐकलं, सकाळी वैष्णवी समितीनं नामामृत नावाची मालिका सुरू केली, जेणेकरून त्यांची वैष्णवी कमिटीची इच्छा आहे की सगळ्यांना हरिनाम शुद्धतेने घ्यायला मिळावं. आणि त्यामुळे त्यांनी हा नामामृत नावाचा कार्यक्रम सुरू केलाय. तर सर्वांनी त्याला नियमितपणे जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला हरिनाम घेण्यासाठी चांगली प्रेरणा मिळेल. कारण जेव्हा आपण रेग्युलर अशी लेक्चर ऐकू किंवा वरिष्ठ वैष्णवींकडून ऐकू, तेव्हा आपले हरिनाम सुद्धा शुद्ध रीतीने आपण कसं घेऊ शकतो हे आपण पाहू. इथे भगवंत जेव्हा सांगतायत की नमे भक्ता प्रणश्यती, म्हणजे माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. भगवंतांनी दोनदा प्रतिज्ञा घेतली होती. म्हणजे इथं जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा भगवंतांनी अर्जुनालाच सांगितलं की तू अशी प्रतिज्ञा कर, कारण भगवंत भक्तवत्सल आहेत आणि भक्तवत्सल असल्याने ते भक्तांच्या शब्दाला जास्त महत्व देतात आणि तो शब्द खरा करण्यासाठी भगवंत काही करू शकतात. आपण जयद्रथच्या उदाहरणातून पाहिलं की अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली होती की मी आज रात्रीपर्यंत सूर्यास्त होईपर्यंत जयद्रथाचा वध करेन. पण ते चक्रव्यूहाची निर्मिती अशा प्रकारे केलेली असते की जयद्रथाला सगळ्यात मागे ठेवलेलं असतं. पण भगवंत कशा प्रकारे, आपण सगळ्यांनीच ती लीला ऐकली की त्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी भगवंत कसे आटोकाट प्रयत्न करतात भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी. तसंच एक दिवस भीष्मांनी सुद्धा प्रतिज्ञा घेतली होती की आज मी भगवंतांना त्यांची प्रतिज्ञा मोडण्यास भाग पाडेन. मग ही भगवंतांनी कुठली प्रतिज्ञा घेतली होती की जेव्हा अर्जुन भगवंतांना युद्ध करण्यासाठी बोलवण्यासाठी गेले होते, तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं की मी शस्त्र हातात घेणार नाही. मग भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली होती की आज मी एकतर अर्जुनाचा वध करेन, नाहीतर भगवंतांना त्यांची प्रतिज्ञा मोडण्यास भाग पाडेन. मग भगवंतांनी युद्धामध्ये अर्जुनाचं इतकं रक्षण केलेलं असतं की एवढं रक्षण केलेलं असतं की एक घामाचा थेंब सुद्धा अर्जुनाच्या शरीरातून कधी तिथून बाहेर पडलेला नसतो. पण त्या दिवशी भीष्म पितामह इतके युद्ध करतात, म्हणजे एवढं तो युद्धाचा प्रसंग इतका कणखर होता त्यावेळेस आणि इतकं जोरात युद्ध चालू होतं, तेव्हा अर्जुन सुद्धा हतबल झाला होता. तेव्हा मात्र भगवंतांना दोन्ही बाजू करायच्या होत्या की भीष्म पण भगवंतांचे भक्त होते, अर्जुन पण भगवंतांचे भक्त होते. त्यांना अर्जुनाचं पण रक्षण करायचं होतं आणि भीष्मांचा शब्द पण खरा करायचा होता. म्हणून भगवंतांनी आपली प्रतिज्ञा मोडली आणि त्यांनी रथावरून खाली उतरले आणि रथाचं चाक पडलेलं हातात घेतलं आणि भीष्मांवर धावून गेले आणि त्यांची प्रतिज्ञा मोडली. मग जेव्हा भीष्मांचा मृत्यू होतो तेव्हा ते म्हणतात की ते तुमचे रूप रथ हातात घेतलेले ते माझ्या सदैव डोळ्यासमोर राहू देत, असं भीष्मदेव तेव्हा म्हणतात. म्हणजे भगवंतांनी इतके आटोकाट प्रयत्न केले, त्याच्यासाठी त्यांनी प्रतिज्ञा मोडली. म्हणजे एखाद्या क्षत्रियासाठी प्रतिज्ञा मोडणं हे खूप अवघड गोष्ट आहे. आपण पाहिलं की अर्जुनाने जेव्हा जयद्रथाचा ह्याची प्रतिज्ञा घेतली, तो म्हटला जर मी ही प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही तर मी देहत्याग करेन, अग्नीत प्रवेश करेन. म्हणजे एखाद्या ह्याच्यासाठी, म्हणजे क्षत्रियासाठी किती अवघड आहे प्रतिज्ञा, पण भगवंत आपल्या भक्तासाठी सहज ती प्रतिज्ञा मोडतात. म्हणून भगवंतांना असं वाटतंय की जर मी असं म्हटलो की मी प्रतिज्ञा करतो तर मग कदाचित विश्वास ठेवला जाणार नाही. पण जेव्हा अर्जुन घोषणा करेल की माझ्या भक्ताचा नाश होणार नाही, तेव्हा सर्वजण
याच्या लक्षात ठेवतील. आणि भगवंत इथं सांगतायत की अनन्य भावाने माझे भजन करा. अनन्य भावाने भजन करा म्हणजे काय, तर देवी देवतांची शरण नाही, देवी देवतांचा आदर करायला पाहिजे, परंतु त्यांची शरण न घेता, ज्ञान कर्मांना शरण न जाता, केवळ भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांची सेवा केल्याने शाश्वत शांती प्राप्त होईल. म्हणूनच भगवंत इथं अर्जुनाला प्रतिज्ञा करण्यास सांगतायत की सांग की माझ्या भक्ताचा नाश होणार नाही. इथं आपल्याला वाटेल की आपल्या म्हणजे भगवंत म्हणतात की नाश होणार नाही, तर मग शरीराचं रक्षण करतील का? हो, भगवंत शरीराचं सुद्धा रक्षण करतात. आपण पाहिलंय प्रल्हाद महाराजांच्या उदाहरणातून भगवंत प्रल्हाद महाराजांच्या शरीराचं कसं रक्षण करतात. परंतु भगवद्गीतेत भगवंतांनी आधीच सांगितलंय की शरीर नश्वर आहे, शरीराचा नाश होणारच आहे. म्हणजे शरीराचं रक्षण नाही तर भक्तीचं रक्षण भगवंत करणार आहेत. शरीर हे शरीर गेलं तर दुसरं शरीर मिळेल. आपण भरत महाराजांच्या उदाहरणातून पाहू शकतो की भरत महाराजांना अगोदरच्या जन्मीचं पण ज्ञान आठवत होतं सगळं. म्हणजे जरी भक्ती नाश होत नाही, शरीर बदललं तरी भक्तीचा नाश होत नाही. जिथं आपण भक्ती संपवली तिथून पुढच्या जन्मातील आपल्याला भक्ती आपली तिथून सुरू होते. म्हणजे भगवंत सांगतात की माझा भक्त जरी दुराचारी असला आणि जो मरेपर्यंत जरी तो दुराचारी राहिला ना, तरी पण त्याचा नाश होऊ शकत नाही. कारण त्याला दुसरा जन्म मिळेल आणि प्रत्येक जन्म हा दुसऱ्या जन्मापेक्षा अधिक चांगला असेल. म्हणजे भगवंत इथं आपल्याला आश्वासन देत आहेत की प्रत्येक जन्मात फक्त अट हीच आहे की आपण भगवंतांना शरण जाऊन भगवंतांची निस्सीमपणे भक्ती केली पाहिजे. बघा, जेव्हा आपण भक्ती सुरुवातीला येतो तेव्हा आपण पाहिलंय की प्रभुपादांच्या काळात सुद्धा जुगार खेळणे किंवा दारू पिणे, मांस खाणे असे पाश्चात्य देशात ह्या गोष्टी सहज आहेत. म्हणजे त्यांच्या ते संस्कृतीच आहे, जरी आपली नसली तरी. आणि मग हे जे दुर्गुण आहेत ते आहेत, म्हणजे अगोदरची कार्य ती आहेत आणि ती भक्तीत आल्यावर सुद्धा थोड्या काळापर्यंत राहू शकतात. कारण आपण पाहिलं की शुद्धीकरणाची ही प्रक्रिया आहे. म्हणजे असं नाही की आज भक्तीत आलो आणि उद्या सगळं शुद्धीकरण झालं माझं. मग ते कसं आहे, मुलगी कशी सगळ्या ठिकाणी आपल्या आई बरोबर जाते आणि आईवर तिचं प्रेम असतं. पण जेव्हा तिला तिचं लग्न ठरतं आणि पतीचं प्रेम तिला प्राप्त होतं, तेव्हा ती आईला सोडून पतीच्या घरी जाते. तसं जेव्हा आपल्याला भगवंतांची भक्ती प्राप्त होते, तेव्हा भगवंतांच्या भक्तीचं सुख आपल्याला मिळतं. तेव्हा आपण ह्या दुराचारांना सोडून द्यायला हवं आणि भगवंतांचा आश्रय घ्यायला हवा आणि मग भगवंतच आपलं शुद्धीकरण करतील. श्रीधर स्वामी सांगतात, मगाशीच मी सांगितलं की मृत्यूच्या शेवटच्या काळापर्यंत जरी एखादा भक्त दुराचारी राहिला तरी भक्ताचा कधी नाश होत नाही. आणि एखादं हृदय जर साफ करायचं असेल तर त्यात भगवंतांना आश्रय द्यावा. आजच सकाळी माताजींनी सांगितलं की रामांची प्रतिष्ठापना अयोध्येत झाली. अयोध्येत वृंदावनात भगवंत आहेतच शाश्वत रूपात, पण आपल्याला त्यांची प्रतिष्ठापना आपल्या हृदयामध्ये करायची आणि तरच आपले हृदय शुद्ध होऊ शकतं. कारण भगवंतांची प्राप्ती झाल्यावरच मग ते हृदय शुद्ध होईल आणि भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी कितीही जन्म लागले तरी भगवंत आपल्याला सोडत नाहीत. कारण भगवंत हे भक्त वत्सल आहेत. म्हणून आपण भगवंतांना निरंतर प्रार्थना केली पाहिजे की तुमच्या सेवेत मला निरंतर रममाण ठेवा. त्यामुळं आपण भगवंतांची अशी, कारण अनन्य भक्तांच्या प्रतिज्ञेच्या रक्षणासाठी भगवंत नेहमी प्रयत्नशील असतात. आणि जेव्हा आपण भगवंतांच्या भक्ताचं शरण घेतो ना, ते पण खूप महत्वाचं आहे. कारण एक वेळ आपण पाहिलंय आपण की नित्यानंद प्रभू जेव्हा कालकृष्णदासन भट्टाहारींच्या भट्टाहारी जे लोक होते त्यांच्याकडे आकर्षिले गेले, तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी त्याची शेंडी धरून त्यांना परत आणलं. का तर आणि भक्तांच्या कृपेमुळे त्यांना निरंतर भगवंतांच्या सेवेतच राहण्याची संधी मिळाली. कारण त्यांना
नित्यानंद प्रभूंची कृपा होती. म्हणजे भगवंतांच्या भक्ताच्या भक्ताला सिद्धी मिळणार नाही असं कधी होणार नाही. म्हणूनच भगवंतांच्या भक्तांची पण आपण सेवा करायला हवी. त्यामुळेच आपण आज भगवंतांना प्रार्थना करूयात की सदैव आपल्या सेवेत मला रममाण ठेवा आणि हरिनामाचा गोडवा नेहमी आपल्याला अनुभूती मिळू देत. त्याच्यासाठी निरंतर हरिनाम करण्याची आणि हरिनामाचा 16 माळा जप करण्याची, प्रामाणिकपणे जप करण्याची शक्ती आम्हाला द्या अशी प्रार्थना करू. धन्यवाद. हरे कृष्ण. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरी बोल. माधुरी भक्ती माताजी, थँक्यू. ऍक्च्युली खरं तर त्या आजारी आहेत बरं का, पण तरी सुद्धा एवढा छान छान क्लास दिला. आज दिवस हरिनामाचा दिसतोय आपला. सकाळी छान नामामृत, गीतामृत मध्ये पण हरिनाम अमृत. सो थँक्यू सो मच. मी सेटिंग चेंज करते. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज नक्की विचारा. तुला परत अनम्यूट करावं लागेल ना. करू शकतात ना अनम्यूट. येस माताजी. हरी बोल. हा. खूप छान क्लास झाला माताजी. व्हेरी नाईस. हरिदास ठाकूरांचं ते उदाहरण खूप सुंदर रित्या तुम्ही एक्सप्लेन केलं. खूप खूप धन्यवाद. हरी बोल. हरी बोल. सॉरी, थोडे डिस्टर्बन्स आले मला, मध्ये नेटचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे. नाही ऐकायला आलं आम्हाला सगळं. हा.